ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते रविराज पासून. तर आता इथे नागराज म्हणतो, तू जरी सुमनला किडनॅप केला नसेल तरी तुझ्या आधीच्या चुका माफ होणार नाहीत असं म्हणतो तो. त्यासाठी मी सुमनच्या पायात पडायला तयार आहे असं म्हणतो होता इथे नागराज. ऍक्टिंग करतो बघा तो प्रेक्षक हो. अगदी पायावर डोकं आपटून तिची माफी मागायला तयार आहे. सुमन मला माफ कर असं म्हणून हात जोडतो तो. तर आता इथे सुमनला खूप मोठा ट्रॉमा झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर बाकी सगळ्यांना राग येत असतो नागराजचा. त्या सगळ्यांसमोर मी तुला वचन देतो सुमन, ह्या पुढे मी तुझ्यावर कधी हात उचलणार नाही असं म्हणतो नागराज. पण तू मला वचन दे, तू मला कधीही अशी सोडून जाणार नाहीस असं म्हणतो नागराज. सुमनला खूप त्रास होत असतो बघा प्रेक्षक हो. तर नागराज म्हणतो, सुमन मी नाही सहन करू शकत, मी एकटा पडतो ग असं म्हणतो तो आणि रडायला लागतो जोरजोरात. तू आता इथे कुणाला न सांगण्याचा शहाणपणा केला ना, तसं शहाण्यासारखं वागायचा आता प्रयत्न कर असं म्हणतो नागराज हळूच सुमनला आणि रडायचा ड्रामा करतो तो सगळ्यांसमोर तिचा हात पकडून. माझी चूक झाली असं म्हणतो तो आणि त्याची खूप मोठी शिक्षा मला मिळाली असं म्हणतो तो. आता माझी साथ सोडायची नाही, कधीच नाही सुमन असं म्हणतो तो, कधीच नको. तर आता इथे बघतो तो अर्जुन की जोरात हात पकडलेला असतो तो सुमनचा म्हणून. तर आता इथे अर्जुन जातो आणि त्याला काका म्हणतो आणि त्याला सोडवतो सुमनच्या हातातून. कारण आता इथे नागराशीचा हात जोरात पकडलेला असतो. तर आता अर्जुन आणि सायलीला कळलेलं असतं हे, त्यामुळे ते नागराजला बाजूला करतात. रिलॅक्स असं म्हणतो आता इथे अर्जुन. काका आता हे स्पष्टच आहे की सुमन काकूच्या किडनॅपिंग मध्ये तुझा हात नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण काका एक गोष्ट मला कळत नाहीये, तुझ्या फोनमध्ये तो जो व्हिडिओ आला होता, कुठला व्हिडिओ असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे अर्जुन म्हणतो दाखवतो. तर आता आपला मोबाईल बाहेर काढतो अर्जुन. हा व्हिडिओ बघ जरा असं म्हणतो अर्जुन. तर आता व्हिडिओ चालू करतो. तर त्याच्यामध्ये असं असतं की सुमनला किडनॅप करून ठेवलेलं असतं बघा प्रेक्षक. तर आता इथे नागराज बघतो आणि त्याला भीती वाटते तो व्हिडिओ. आणि मला एक गोष्ट ही कळत नाही असं म्हणतो अर्जुन, हा व्हिडिओ तुझ्या फोनमध्ये कसा आला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे प्रिया खूप घाबरते. तर सायली म्हणते, सांगा ना काका. काका असं म्हणतो अर्जुन, सांग ना. नागराज असं म्हणतो आता इथे रविराज. व्हिडिओ तुझ्याकडे कसं काय आला असं म्हणतो तो. काय आहे असं म्हणतो आता इथे नागराज, कुठला व्हिडिओ हा, मी पहिल्यांदा बघतोय, काय आहे असं म्हणतो आता इथे नागराजाने. ऍक्टिंग करायला लागतो तो. कुठून मिळाला तुम्हाला हा व्हिडिओ असं म्हणतो नागराज. काव्याने जेव्हा तुमच्या फोनवरून सखीचा फोटो पाठवलेला त्याच फोटोज बरोबर आला हा व्हिडिओ तुमच्याच फोनवरून असं म्हणते आता इथे सायली. तर नागराज म्हणतो, कसं शक्य आहे सायली, हा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये नव्हताच मुळे मी आताच पहिल्यांदा बघतोय असं म्हणतो तो. ही सुमनची अशी अवस्था बघितली असती तर माझं डोकं बधीर झालं असतं, मी वेडा झालो असतो असं म्हणतो नागराज. हे शक्यच नाही असं म्हणतो तो. हे मी पहिल्यांदा बघतोय, तुम्हाला खोटं वाटतंय का असं म्हणतो नागराज. खोटं वाटतंय, माझ्या माझ्या मोबाईलमध्ये बघा असं म्हणतो नागराज. आहे असं म्हणतो आता इथे नागराज. नाही आहे ना, ते सांगतोय मी असं म्हणतो तो. नाही आहे, नाही आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. नागोबाने एवढी तरी डोकं चालवलं की तो व्हिडिओ ह्याच्या फोनमधून तरी डिलीट करून टाकला. मग माहित नाही तसं आलं असेल असं म्हणते सायली. जाऊ दे ना नागराज का, कसं म्हणते सायली. जाऊ दे कसं, जाऊ दे कसं असं म्हणतो इथे नागराज. ज्याने कोणी माझ्या सुमनला त्रास दिलाय, किडनॅप केलाय, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, मी सोडणार नाहीये त्याला असं म्हणतो आता इथे नागराज. आणि ऍक्टिंग करायला लागतो तो परत. मला माहित होतं अर्जुन हे मैपतनेच केलंय, म्हणूनच मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो त्याला जाब विचारायला असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला तर माहितच असते सत्य. तर आता इथे नागराज म्हणतो, माझी एक विनंती आहे, एकदा फक्त माझी मैपतची भेट घडून दे असं म्हणतो आता इथे नागराज. नाही या माझ्या हाताने मी त्याचा गळा वळला ना, मारून टाकला तर बघ असं म्हणतो नागराज. रिलॅक्स असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. माझ्या सुमनसाठी मी एकदा काय 10 फासावर चढायला तयार आहे असं म्हणतो आता इथे नागराज. मारून टाकणार आहे मी त्याला असं म्हणतो तो. तर आता इथे सायली आणि अर्जुनला राग येत असतो कारण त्यांना सगळं सत्य माहिती आहे ना. तर आता अर्जुन म्हणतो, रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणतो तो. तर आता इथे सुमनला पण त्रास होत असतो हे सगळं ऐकून. तर आता इथे प्रतिमा खूप टेन्शनमध्ये असते. तर आता इथे मृणाची म्हणते, मैपतला जी कायद्याने शिक्षा मिळायची आहे ती मिळेल, आता तुला ही शेवटची संधी आहे. सुमन एका अग्निदिव्यातून बाहेर पडली, आता तिला आणखीन त्रास द्यायचा नाही असं म्हणते आता इथे मृणाची. मृणाई असं म्हणतो आता इथे नागराज, तुमची शपथ घेऊन सांगतो मी, ह्या पुढे मी सुमनला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे त्रास होत असतो सुमनला. तर आता प्रतिमा म्हणते, सुमन काय होतंय तुला असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता नागराज जात असतो जवळ. तर आता अर्जुन त्याला ओढतो पाठीमागे. तर आता इथे बरं वाटत नाही का तुला सुमन असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर पाणी देतात ते सुमनला. तर सुमनला अँझायटी अटॅक आलेला असतो बघा प्रेक्षक. काकू काय होतं असं म्हणते अस्मिता. सुमन असं म्हणते आता इथे मृणाची पण. तर आता त्रास होत असतो सुमनला खूप बघा प्रेक्षक हो. तिला खूप त्रास होत असतो. सुमन काकू तुला बरं वाटत नाहीये का, मी अश्विनला फोन करू का असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे चक्कर आल्यासारखं होत असतंय सुमनला, खूप त्रास झालेला दाखवायला बघा प्रेक्षक हो सुमनला, आणि तिच्या डोक्यात वगैरे दुखत असतं. तर आता इथे सायली खुणवते अर्जुनला, सुमन सुमन बरं वाटतंय का असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे सुमनला खूप जास्त त्रास झालेला दाखवतायत आणि सायलीने अर्जुनला काय करायचं समजतच नाही आहे. तर आता इथे सुमनची अवस्था बघून खूप वाईट वाटत असतं सायली आणि अर्जुनला.
तर आता इथे सगळ्यांनाच कळत नाही काय झालंय सुमनला म्हणून. तर आता सायली म्हणते, "खूप दगदग झाली आहे ना तुम्हाला काकू म्हणून असं होतंय." असं म्हणते आता इथे सायली. "तुम्ही गेस्ट रूममध्ये आराम करता का?" असं म्हणते आता इथे सायली. "हां," असं म्हणतात सगळे. "त्यापेक्षा मी काय म्हणतो," असं म्हणतो प्रताप, "तुम्ही सगळे इथेच का राहत नाही आहात?" असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता प्रताप म्हणतो, "तिची अवस्था बघा," असं म्हणतो आता तो. तर आता इथे सुमन घरी जाईल एवढा पण त्राण नाही आहे तिच्या अंगात असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे खूप भीती वाटत असते नागराजला. सुमन राहू दे इथेच असं म्हणते आता इथे प्रतिमा. "पण आम्ही दोघं घरी जातो. मला दिवा दिवा लावायचा आहे दादा," असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे नागराज म्हणतो, "मी काय म्हणतो दादा आपण आपल्या घरी जाऊया ना," असं म्हणतो नागराज. "इथं कशाला उगीचच," असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक. तर सायली म्हणते, "हे पण त्यांचंच घर आहे नागराज काका," असं म्हणते आता इथे सायली. "आणि कसं आहे त्यांना जरा बरं वाटलं ना तर त्या महिपतने कसं आणि किती छळलंय हेही विचारायला हवं ना," असं म्हणते आता इथे सायली. तर आता प्रिया आणि नागराजला खूप जास्त भीती वाटते. तर आता इथे सुमनला पण खूप भीती वाटत असते नागराजची. तर आता इथे प्रतिमा म्हणते, "सुमन मी तुला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते आणि मग आम्ही निघू," असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे नागराज मात्र तिथेच थांबलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रतिमा हातात घेते आता सुमनला आणि आता तिला पकडून घेऊन जाते बघा प्रेक्षक गेस्ट रूममध्ये. काहीच त्राण नसतो सुमनच्या अंगामध्ये, खूप वीक झालेली असते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे सुमनला घेऊन जाते प्रतिमा गेस्ट रूममध्ये. तर आता इथे सुमन बघते नागराजच्या चेहऱ्याकडे जाता जाता आणि जाते ती गेस्ट रूममध्ये. तर आता इथे प्रतिमा वगैरे सगळे घेऊन जातात सुमनला. तर आता प्रणाजी म्हणते, "बरं झालं सुमन सापडली. संक्रांतीचा दिवस खूप छान झाला," असं म्हणते ती. तर आता इथे नागराजला मात्र भीती वाटत असते. तर आता इथे सायली म्हणते, "आता तोंडही गोड करूया." तर आता इथे सायली हातामध्ये तिळगुळ घेते आणि सगळ्यांना देते. "तिळगुळ घ्या, गोड बोला," असं म्हणते बघा प्रेक्षक. सगळ्यांना देते आता ती तिळगुळ इथे. तर आता इथे 1 to 1 सगळ्यांना देत असते. पूर्ण आजीला, प्रियाला, प्रतापला सगळ्यांना देत असते. तर आता इथे प्रताप वगैरे घेतात सगळेजण. अर्जुनला देते. तर आता नागराजला सुद्धा देते ती. तर आता इथे सायली नागराजला देताना म्हणते, "तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला," असं म्हणतो आता इथे अर्जुन पण. आणि आता इथे नागराजला डाऊट आलेला असतो दोघांवरती म्हणजे सायली आणि अर्जुनवरती. तर भीती वाटत असते त्याला. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता इथे साक्षीला दाखवलंय ती काहीतरी बघत असते आपल्या फोनमध्ये आणि आता ती आपला फोन बाजूला ठेवते. तर आता इथे साक्षी इकडे-तिकडे बघायला लागते. ती खूप टेन्शनमध्ये असलेलं दाखवलंय. अण्णांना पोलिसांनी अटक केली असं म्हणते आता इथे साक्षी. "मग कुणीतरी आहे ज्याने मला जाळण्याचा प्रयत्न केला," असं म्हणते आता इथे साक्षी. "कोण असेल ते? कोण असेल तो व्यक्ती?" असं म्हणते ती. तर ही जी कोणी व्यक्ती आहे ती बरोबर त्याला माहिती आहे, की मी साक्षी शिकरे असं म्हणते आता इथे साक्षी. ती ती माझा खून तर नाही ना करणार असं म्हणते आता इथे साक्षी. तर काय करू मी असं म्हणते आता इथे साक्षी. कुठे जाऊ मी असं म्हणते ती. तर आता इथे खूप भीती वाटत असते तिला, काहीच कळत नाही मला वगैरे म्हणत असते ती. काय करू म्हणत असते. तर आता आपला फोन आपल्या हातामध्ये घेते ती. तर आता इथे साक्षी काहीतरी विचार करत असते. तर आता इथे परत वापस ठेवते ती आपला फोन. तर आता इथे साक्षी खूप जास्त घाबरलेली असते. तर तेवढ्यातच आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय तर अर्जुन आणि सायलीला दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली म्हणत असते, "नागराज काका आपल्याला काय वाटले होते आणि ते कसले निघाले? रविराज काकांनी एवढे वर्ष त्यांच्यावर विश्वास कसा काय ठेवला?" असं म्हणते सायली. "आपण पण फसलोच ना," असं म्हणतो अर्जुन. "आणि मी," असं म्हणतो तो, "मी तर नागराज काकाला लहानपणापासून ओळखतो," असं म्हणतो अर्जुन. "तरी सुद्धा मला हे कळलं नाही की तो किती नीच आहे," असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते, "आता निदान सुमन काकूला काही करणार तरी नाहीत. आमचा त्यांच्यावर संशय नाही आहे ह्याची खात्री पडली त्यांना आणि आपण हे सगळं मैपतवर ढकललं याचा खूप उपयोग होणार आहे," असं म्हणते सायली. "राईट. आणि सुमन काकू जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत ती खूप सेफ आहे," असं म्हणतो अर्जुन. "तरी त्यांची काळजी वाटतेच हो," असं म्हणते आता इथे सायली. "कुठल्या स्त्रीला सहन होणार आहे आपल्या नवऱ्याचं असं हे वागणं आणि तिकडे गेल्यावर त्यांना रोज त्यांचा चेहरा बघायचाच आहे ना," असं म्हणते सायली. "ट्रू," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "पण तू त्यांना खूप धीर दिलास," असं म्हणतो अर्जुन. "स्ट्रॉंग बनवलं असं आय मीन केवढी घाबरलेली होती ती तेव्हा आणि तेव्हा तू तिला सावरलंस आणि हे फक्त तूच करू शकतेस," असं म्हणतो अर्जुन. "वन अँड ओन्ली सायली 2.0 असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली हसते. "बरं आता मी निघू," असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन पकडतो तिचा हात. तर "अहो," असं म्हणते आता इथे सायली. "कुठे निघालीस?" असं म्हणतो आता इथे अर्जुन. इथे उभा असताना बायको बेडरूम सोडून बाहेर चालली असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते, "अरे असं काय करताय तुम्ही?" असं म्हणते ती. "सुमन काकू एकट्या आहेत ना गेस्ट रूममध्ये, त्यांच्याबरोबर कोणीतरी राहायला नको का? त्यांना सोबत द्यायला हवी," असं म्हणते आता इथे सायली. "आणि तुम्हाला जर का इथून मी जायला नको असेल तर मी त्यांनाच इथे येऊ देऊ का?" असं म्हणते सायली. "नको, नको," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "नको, नको, इट्स फाईन," असं म्हणतो अर्जुन. "तू जा, सुमन काकूला एकटं नको वाटायला.
म्हणून तिच्याबरोबर राहा. मी इथे एकटा मॅनेज करेन. माझा नवरा बिचारा काय करेल असं म्हणतो अर्जुन. जाऊ मी असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो जा. तर आता गुड नाईट असं म्हणते सायली. बाय असं म्हणतो तो. तर आता इथे सायली जाते गेस्ट रूममध्ये. तर आता इथे साक्षीला दाखवलं परत. तर आता सचिन म्हणतो सॅम सॅम असं म्हणतो तो. तर आता काय झालं सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. तुला मी एवढे फोन्स केले पण तुझा फोनच लागत नाहीये. मी तुला म्हणणार होतो की आपण बाहेर भेटूया, मस्त जेवायला जाऊया कुठेतरी असं म्हणतो आता इथे सचिन. पण तू फोनच घेतला नाहीस म्हणून घरी यावं लागलं असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षी खूप टेन्शनमध्ये असते. तर आता सचिन म्हणतो सॅम सॅम तुला लो वाटतंय का परत असं म्हणतो आता इथे सचिन. हे बघ आपण डिनरला जाऊया, तुला मस्त फ्रेश वाटेल असं म्हणतो आता इथे सचिन. हां असं म्हणतो तो. तर आता इथे फोन बघतो तो सचिन. आता साक्षीचा तुझा फोन इथेच आहे, बंद आहे का काय, बॅटरी डेड आहे असं म्हणतो तो. नाही राहू दे असाच, मला स्विच ऑफ हवा आहे असं म्हणते साक्षी. नाही मला नको आहे, मला स्विच ऑफच हवा आहे माझा फोन असं म्हणते साक्षी. स्ट्रेंज असं म्हणतो आता इथे सचिन. मुलींना 2 सेकंडसुद्धा फोन बंद ठेवायला आवडत नाही आणि तुला चक्क फोन बंद ठेवायचा आहे असं म्हणतो सचिन. हो हो मला बंद ठेवायचा आहे फोन असं म्हणते साक्षी. ओके ओके असं म्हणतो आता इथे सचिन. बरं आपण डिनरला जाऊया का, तुला मट वाटेल चल असं म्हणतो तो. आता आपण इथून बाहेर कुठे जायचं नाही, इथे काहीतरी ऑर्डर करूयात आणि इथे बसून खाऊयात असं म्हणते साक्षी. बरं पण तुझा फोन बंद केलायस ना ऑर्डर करायचा, तुझ्या मोबाईलवरून कर ना ऑर्डर असं म्हणते साक्षी. ओके ओके असं म्हणतो आता सचिन. करतो असं म्हणतो तो. तर आपला फोन बाहेर काढतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षी आपला फोन हातामध्ये घेते बघा प्रेक्षक. तर आता सचिनला डाऊट येतो ही काय करते म्हणून. तर आता इथे परत रविराजचं घर दाखवलंय. सुमन सुभेदारांच्या घरी राहिली आहे, माझ्यासाठी खूपच डेंजरस आहे असं म्हणतो आता इथे नागराज. आतापर्यंत थोबाड बंद ठेवलंय तिने, मग भावनेच्या भरात अर्जुन आणि सायली समोर ती काहीतरी बरळून गेली तर मग असं म्हणतो आता इथे नागराज. वाट लागेल माझी वाट असं म्हणतो आता इथे नागराज. मला काहीतरी करायला हवं. प्रियाला फोन करूया असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे कॉल करतो तो प्रियाला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कॉल करतो तो. तर आता प्रिया मात्र जागीच असते आणि अश्विनच्या बाजूला असते ती. तर अश्विन मात्र गाढ झोपलेला असतो. तर आता प्रियाला खूप बेचैनी होत असते. तर आता काय करायचं सुचत नसतं तिला. तर आता इथे इकडे तिकडे बघत असते ती, कारण झोप येत नसते ना तिला. तेवढ्यातच आता तिला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघते ती कॉल कुणाचा आला म्हणून. तर आता इथे अश्विन जागा होतो जरासा. तर आता इथे बाजूला जागा झालेलं बघते ती अश्विनला. तर आता इथे प्रियाला खूप टेन्शन येतं अश्विन उठणार नाही ना म्हणून. तर आता इथे प्रिया बाहेर येते आपल्या चादराच्या आणि आता ती लांब जाते आपला फोन घेऊन बघा प्रेक्षक हो. तर आता ती लांब जाते आणि फोन घेते. तर आता इथे सुमन झोपलेली असते आणि आता तिला आठवतं कसं नागराजने तिला किडनॅप केलेलं असतं वगैरे आणि कसं त्यानं काय काय घडवलेलं असतं ते सगळं आठवतं आणि सायलीच्या बाजूला झोपलेली असते. तर आता इथे कसं तिला आणून आपटलेलं असतं आणि मैपाच्या बाजूला त्याला किडनॅप करून ठेवलेलं असतं. तर आता इथे सुमन रडत रडत उठते आणि सुमन काकू असं म्हणते आता इथे सायली. सुमन काकू काय झालं असं म्हणते सायली. काय झालं काय झालं असं म्हणते आता इथे सायली. तर आता सुमनला जो ट्रॉमा झालेला असतो त्याचा खूप त्रास होत असतो. तर आता इथे प्रिया येते आपल्या लिव्हिंग रूममध्ये. तर आता इथे प्रिया म्हणते हॅलो 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 प्रिया प्रिया असं म्हणतो नागराज. ऐका ऐका केवढ्या रात्री कशाला फोन करताय असं म्हणते आता इथे प्रिया. मला ना सुचत नाही आता काही, माझी झोप उडाली आहे, मला आधी सांग, आम्ही तिथे गेलो नंतर सुमननी काही बडबड नाही ना केली, माझ्याविषयी काही बोलली नाही ना ती असं म्हणतो नागराज. काय परिस्थिती आली हो तुमच्यावर असं म्हणते प्रिया. जिला सतत विंडो पण हिनवायच्या तिच्यामुळेच तुमची झोप उडाली असं म्हणते प्रिया. ए शुक 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 असं म्हणतो नागराज. बाकीची बडबड नको, मी जे विचारलंय त्याचं उत्तर दे मला असं म्हणतो आता इथे नागराज. हे बघा अजून तरी तिने तोंड उघडलेलं नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सुमन आणि सायलीला दाखवले. सायली खूप भयानक दिवस होते ग ते असं म्हणते आता इथे सुमन. ह्यांचा राग, बाजूला बांधलेलं पोत, मैपत आणि हे सगळं स्वप्नातही दिसतंय मला असं म्हणते सुमन काकू. शांत व्हा तुम्ही असं म्हणते सायली. शांत व्हा शांत व्हा हा असं म्हणते आता इथे सायली. सगळं विसरून जा असं म्हणते ती. सगळं विसरून जा आता, तुम्ही आपल्या घरात आहात, आपल्या माणसात आहात, काळजी करू नका हा असं म्हणते आता इथे सायली. शांत झोपा तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सुमन म्हणते हो हो. तर आता सुमन म्हणते पाणी. तर आता इथे सायली अरे देवा इथे ठेवायचंच राहिलं असं म्हणते सायली. मी पटकन घेऊन येते हा असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे पाणी आणायला जाते बघा प्रेक्षक हो सायली. तर सुमनला खूप जास्त घाम आलेला असतो. कळलं आता झोपू मी असं म्हणते आता इथे प्रिया. ऐक 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 कसं म्हणतो आता इथे नागराज. झोपण्याच्या आधी मी काय सांगतोय ते ऐक. तू असं काहीतरी कर की अर्जुन आणि सायली घरातच राहिले पाहिजेत बिझी असं म्हणतो आता इथे नागराज. बाहेर नको जायला, म्हणजे तपास बिपास करायला बाहेर जायला नको, असं काहीतरी करत जातो असं म्हणतो नागराज. तुमची झोप नाही उडाली आहे, तुमचा मेंदू गंजला आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बाहेर येते सायली आणि आता ती येत असते लिव्हिंग रूमच्या दिशेने जिथे प्रिया बोलत असते. अर्जुन सायली काय किंडर गार्डनची पोरं आहेत का की खेळणं दिलं तर धुंकून पडतील असं म्हणते ती. तर आता इथे
नागराज म्हणतो, मी जे सांगतोय ना तेवढंच फक्त असं म्हणतो नागराज. नाहीतर तुझी अवस्था मैपत आणि सुमनसारखी करून टाकेन मी, असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे सायली येतच असते बघा प्रेक्षक हो. आणि तेव्हा अर्जुन आणि सायली कोणी वाचवायलाही येणार नाहीत तुला, असं म्हणतो आता इथे नागराज. तर प्रियाला भीती वाटते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तेवढ्यात सायली येते आणि आता इथे प्रिया बोलत असते आणि आता इथे धक्का लागून तिचा फोन खाली पडतो आणि तिच्यावर नागराज काका म्हणून येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली तो फोन आपल्या हातामध्ये घेते. तर आता इथे नागराज म्हणतो, मला अजून प्रॉब्लेम झालेले चालणार नाहीत, कळलं, असं म्हणतो आता इथे नागराज. हॅलो असं म्हणतो आता इथे नागराज. हॅलो असं म्हणतो तो, मी सायली बोलतोय नागराज काका, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे नागराज म्हणतो, सायली असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे प्रिया घाबरते खूप. मी ऍक्च्युली तन्वीशी बोलत होतो, तू कशी काय आलीस? नाही, मी इथनं चालले होते. का कोण झाले? प्रिया मला बघून घाबरली, असं म्हणते आता इथे सायली. आणि तिच्या हातातून फोन खाली पडला, असं म्हणते आता इथे सायली. तर सायली म्हणते, तुम्ही एवढ्या रात्री का फोन केला तिला, असं म्हणते सायली. मी हेच ग, सुमनची तब्येत कशी आहे, बरं वाटतंय ना तिला, हे विचारायला, असं म्हणतो आता इथे नागराज. मला अस्वस्थ वाटत होतं, झोप येत नव्हती मला, असं म्हणतो नागराज, म्हणून फोन केला होता. नाही, प्रॉब्लेमचं काय म्हणत होता तुम्ही, आणि असं म्हणते आता इथे सायली. तर नागराज खूप घाबरतो. तो म्हणतो, तेच की सुमन परत आली की मी तिला अजिबात नजरेआत होऊ देणार नाही आहे, नजरेआड, असं म्हणतो तो. तर आता इथे सायली बघते प्रियाकडे, आता आणखी प्रॉब्लेम झालेला, मला चालणारच नाही म्हटलं, असं म्हणतो नागराज. तेच सांगत होतो मी तन्वीला, असं म्हणतो आता इथे नागराज. तर प्रिया म्हणते, झालं की नाही बोलून, दे दे, असं म्हणते प्रिया. मी बोलते, असं म्हणते आता इथे सायली. नागराज का असं म्हणते सायली, हे बोलायला तुम्ही मला किंवा ह्यांना फोन का नाही केला, तसं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे नागराज म्हणतो, काय ही, कसं आहे ना सायली, एकतर माझ्या वागण्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब झालेला, तसं म्हणतो आता इथे नागराज. तर तो म्हणतो, तुम्ही रागावलात माझ्यावर, मग मी कसं काय फोन करणार ना तुम्हाला, असं म्हणतो आता इथे नागराज. आणि तन्वीच एक आहे जे मला समजू शकते जरा तरी, असं म्हणतो आता इथे नागराज. माझं बोलणं ऐकू शकते, असं म्हणतो आता इथे नागराज. तिला विश्वास आहे, मी सुमनला पुन्हा कधीच त्रास देणार नाही, असं म्हणतो आता इथे नागराज. म्हणून मग मी तिला फोन केला. शेवटी काही झालं तरी सख्खी पुतणी आहे ना माझी ती, असं म्हणतो आता इथे नागराज. तर प्रिया फोन आपला काढून घेते सायलीच्या हातातून. बसायला गावपणा, मी आता माझ्या काकांशी बोलू सुद्धा नाही शकत का फोनवरती, असं म्हणते प्रिया. हॅलो काका, असं म्हणते आता इथे प्रिया. मी उद्या फोन करते तुम्हाला, असं म्हणते आता इथे प्रिया. झोपा आणि आता, असं म्हणते ती. हो हो, असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे प्रिया आपला फोन घेऊन जाते आणि आता सायली मात्र लिव्हिंग रूममध्येच असते. तर प्रिया निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अस्मिता तब्येत कशी आहे आता, असं म्हणतो प्रताप. ठीक आहे, असं म्हणते अस्मिता. आणि घरात आता सध्या असं वातावरण आहे की थोडा स्ट्रेस होणारच ना, असं म्हणते आता इथे अस्मिता. अगं हो, असं म्हणतो आता इथे प्रताप. पण असा विचार कर ना, सुमन सापडली आहे ना आता, त्यामुळे सगळी संकट आता संपली, असं समजूया ना आपण, असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता सगळे डायनिंग टेबलवर असतात. तर आता पूर्णाजी त्याने म्हणते, दूध दे ग जरा, पित्त झाल्यासारखं वाटतंय, असं म्हणते पूर्णाची. काय हो पूर्णाची, झोप झाली नाही का तुमची, असं म्हणते आता इथे सायली. नाही, सुमनच्या विचारांना डोळ्याला डोळा नाही, असं म्हणते पूर्णाची. तर आता इथे कुठल्या परिस्थितीत अडकली होती बिचारी, असं म्हणते पूर्णाची. तर आता महिपतने तिचा काय छळ केला असेल, असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे सायली दूध आणून देते पूर्णाजीला. पण मला एक कळत नाही, असं म्हणतो आता इथे प्रताप. त्या महिपतने सुमनला किडनॅप करण्यामध्ये काय वैर आहे त्याचं तिच्याशी, तेच तर, असं म्हणतो आता इथे पूर्णाची. सुमनला किडनॅप करून काय मिळालं असेल त्याला, असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे अर्जुन आणि सायली काय बोलतच नाहीत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ते दोघांनाही कळतंय ह्यांना संशय येतोय म्हणून. तर आजचा भाग इथेच संपतो. तर आता बघूया रिकॅपमध्ये काय आहे. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलं की अर्जुन, नागराज, रविराज आणि प्रतिमाला असं सांगतोय की सुमन काकू काय ट्रॉमातून गेले, त्याला सांगू शकत नाही आम्ही, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली तर म्हणाली होती की स्वयंपाक करून जाणार आहे, असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रिया सगळं जेवण पॅक करून टाकून आलेली असते. सायली, तू स्वयंपाक करायला विसरून गेलीस, हे तुझ्या विसरलीस काय, असं म्हणते आता इथे प्रिया. मी स्वयंपाक करून गेले होते, असं म्हणते आता इथे सायली. मग विसरलीस कशी, असं म्हणते आता इथे प्रिया. काय माहिती, असं म्हणते आता इथे सायली. भूत आलं होतं की कुठली चटकीन, असं म्हणते आता इथे सायली. तर आजचा भाग इथे संपतो आणि रिकॅप सुद्धा. तर प्रेक्षक आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.